आपण सध्या राशी परिवर्तन जे शनी महाराजांचं 29 तारखेला राशी परिवर्तन झालेलं आहे त्या बाबतीतले 12 राशींवरती होणारे चांगले वाईट परिणाम याबद्दल व्हिडिओज बनवत आहोत। काल आपण मेष राशीबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो टाकलेला आहे। आज आपण वृषभ राशीबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहोत। वृषभ राशीचा स्वामी जो आहे तो आहे शुक्र। शुक्र हा पैशाचा कारक आहे, तसेच तो नातेसंबंधाचा देखील कारक मानला जातो। मागचे 2.5 वर्ष शनी महाराज वृषभ राशीच्या 10व्या घरामध्ये होते। 10वं घर हे पद, प्रतिष्ठा आणि वडिलांशी कारक मानलं जातं। वृषभ राशीला मागचं 2.5 वर्ष मनावं तेवढं चांगलं गेलेलं नाहीये। विशेषतः करिअरच्या आणि वडिलांच्या सोबत असलेल्या नातेसंबंधाबाबत हे चांगलं गेलेलं नाहीये। आता ह्या राशी परिवर्तनामध्ये शनी महाराज वृषभ राशीच्या 11व्या घरामध्ये आलेले आहेत। तर हे 11वं घर जे आहे ते तुमच्या महत्वाकांक्षेचं आहे। तुमची मनोकामना, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा याच्याशी निगडीत असलेले आहे। तुमचे स्वप्न, तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल त्या बाबतीतलं हे घर आहे। आणि इथे शनी महाराज आल्यामुळे तुम्हाला हे राशी परिवर्तन म्हणजे वृषभ राशीला हे राशी परिवर्तन जे आहे ते लाभदायक ठरणार आहे। वृषभ राशीच्या लोकांनी शनी महाराजांची उपासना करणं गरजेचं आहे। तसेच ह्या लोकांनी कुलदेवतेची उपासना करणं गरजेचं आहे, कारण तुमच्या मनोकामनांसाठी आता हे 2.5 वर्ष महत्वाचे आहेत। 2027 पर्यंत हा काळ जो आहे तो वृषभ राशीला खूप लाभदायक ठरेल। यांनी हनुमानांची उपासना करावी, कुलदेवतेची उपासना करावी। जो तुमचा राशीचा स्वामी आहे त्याचा मंत्र म्हणावा। ओम शुक्राय नमः इतका साधा आणि सोपा मंत्र आहे, तो या राशीच्या लोकांनी म्हणावा। संपूर्ण गोष्टींचा जर विचार केला तर वृषभ राशीला हे 2.5 वर्ष खूप चांगले जातील। करिअर, व्यवसाय किंवा तुम्हाला एखादं तुमचं घर बांधायचं असेल किंवा तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करत असाल तुमच्या, तर तेही तुमचं साध्य होऊ शकतं। करिअरच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीमध्ये हे 2.5 वर्ष खूप चांगले असणार आहेत। वृषभ राशीने संपूर्णपणे शनी महाराजांना अभिप्रेत असलेले कर्म करावेत, तेव्हा हे 2.5 वर्ष तुम्हाला भरभरून देतील। पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण मिथुन राशीवरती टाकणार आहोत। तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।